सगळे मजेत ना? मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्याकडे कोणीतरी स्पेशल गेस्ट येणार आहेत। गेस्ट म्हणजे आमचे फ्रेंड्स आहेत आणि आज ते क्रीदैला पहिल्यांदा पाहायला येत आहेत। सर्वात आधी तर मी क्रीदैला झोपवलं आहे। त्याचं अंघोळ वगैरे सगळं आवरलं की मला थोडासा फ्री टाइम मिळतो, त्यावेळेत मी माझं आता काम करून घेते। सो आता तो 2 तास तरी उठणार नाहीये, तेवढ्या वेळेत मला सगळं आवरायचं आहे। आणि आता आज दिवसभरात काय काय घडते ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेन। सो स्टे कनेक्टेड। तर इथे ना मला मदतीला नमुदी आली होती। आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो। नमुदीचे मिस्टर आणि आज येणारे पाहुणे सचिनचे फ्रेंड्स आहेत। लग्ना अगोदर हे तिघे सोबत राहायचे आणि आता आम्ही तिघी छान मैत्रिणी झालो आहोत। आता जेव्हा कधी आम्ही एकत्र येतो तेव्हा आम्ही दोघी एकत्र जेवण बनवतो, कधी तिच्याकडे तर कधी माझ्याकडे। आज जेवणामध्ये आम्ही पनीरची भाजी, श्रीखंड, चपाती बनवली होती। मस्त एकत्र मिळून जेवण केलं। त्यानंतर इथे सर्वांसाठी मस्त चहा बनवला होता। चहा सोबतच आमच्या सर्वांच्या गप्पा रंगल्या होत्या। मुलांची तर एवढी धमाल चालली होती, सर्वांनी खूप मज्जा केली आहे। खूप दिवसांनी आम्ही सगळे असं एकत्र आलो होतो, त्यामुळे खूप छान वाटत होतं। आणि हे पहा इकडे आम्हा मुलींना ना कितीही टाइम द्या गप्पा मारायला तरी कमीच असतो। आता यांची निघायची वेळ झालेली होती तरीही आमच्या गप्पा संपत नव्हत्या। आजचा दिवस खूप छान गेला। त्यानंतर ना आम्ही क्रीदैला हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी घेऊन गेलो होतो आणि तिथून घरी आल्यानंतर क्रीदैच्या मस्तीसोबतच संपवला आजचा दिवस। कट टू डे 2। दुसऱ्या दिवशीची सकाळ एकदम आमची निवांत झाली होती। त्याच्यामध्ये मग आम्ही नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर सगळं आवरून आम्ही एक बाहेर मस्त म्हटलं पाऊस पडतोय तर आपण लॉंग ड्राईव्ह करून येऊया। आता बाहेर पडल्यानंतर अचानक प्लॅन चेंज होतात, तसाच माझाही झाला आणि मी जाऊन पोहोचले सलॉनमध्ये आणि म्हटलं चला आता आपण मस्त एक हेअर कट करूया। आता माझं इथे हे चालू होतं तोपर्यंत इथे बापलेकाने मस्त सेल्फी वगैरे घेऊन टाइमपास चालू होता आणि तेवढ्यातच माझा हेअर कटही झाला। हा होता माझा फायनल लुक। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यानंतर घरी आलो। आता बाहेर मस्त पाऊस पडतोय तर इथे मस्त तळलेलं चटपटीत खाऊ वाटत होतं, मग त्यामध्ये मी बनवले होते साबुदाण्याचे वडे, चटणी आणि दही। असे हे सगळं खाऊन संपवला आजचा दिवस। तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। बाय बाय।